करायचंच नाही का? सो परत प्रॉब्लेम स्टार्ट करू बघा मी, की बॉडी ट्रॅव्हलिंग अलॉंग 2 पॉइंट्स ए अँड बी, बरोबर. ए ला वेलॉसिटी किती आहे 20, बी ला वेलॉसिटी किती आहे 30. काय विचारलंय, आणि ह्या ए आणि बी मध्ये डिस्टन्स एस ऍझ्युम केलं आपण, आणि ए पासून बी पर्यंत मूव्ह करतोय विथ सेम एक्सलरेशन ए, ते सुद्धा माहित नाहीये. विचारलंय काय, स्पीड ऍट मिड पॉइंट. मिड पॉइंट म्हणजे S/2 बरोबर आहे. मग ह्यामध्ये टाइम नाहीच आहे, टाइम विचारला सुद्धा नाहीये, त्यामुळे टाइमचं इक्वेशन चालणारच नाही. यू हॅव टू सॉल्व बाय थर्ड इक्वेशन, v square is equal to u square plus 2s. एव्हरीवन ऍग्री विथ मी? हेच इक्वेशन तुम्ही इथे यूज करू शकता, कारण ह्या डेटामध्ये टाइम नाहीये, आहे टाइम, आणि टाइम विचारला सुद्धा नाहीये. गॉट इट? गेटिंग एव्हरीवन? हा, आता सॉल्व कसं करायचं? ए आणि बी साठी यू नोन आहे, व्ही नोन आहे, इनिशियल फायनल नोन आहे. मग ए आणि एस दोन्ही अननोन आहे. बघा, अननोन ए आणि एस आहे. ज्यावेळी आपण सेकंड टाइम व्हीसी फाइंड करणार, व्हीसी आपण फाइंड करणार ना, त्यावेळी ए पासून सी पर्यंत कन्सिडर करायचंय. त्यावेळी सुद्धा अननोन काय आहेत, ए आणि S/2 म्हणजे काय, एसच. ओके, मग व्हीसी शक्य आहे जर आपल्याला रिलेशन मिळालं ए आणि एस मध्ये. इथं ए आणि एस आहे बघा, आहे ना, परत आणि ए आणि एस येणार. मग काय करणार आहे आपण, युझिंग फर्स्ट डेटा ए आणि बी म्हणून आपण ए आणि एस चं रिलेशन फाइंड करणार, आणि ते रिलेशन सेकंड ए आणि सी मध्ये पुट करायचं, विल गेट अ सोल्युशन. काल काय करायचंय, म्हणून पहिला प्रॉब्लेम आहे, मी कसं थिंक करतोय ते थिंकिंग यायला पाहिजे. हा, कन्सिडर मोशन, लिहा बरोबर, कन्सिडर मोशन फ्रॉम ए टू बी. ए टू बी लिहिता बरोबर. हा, सांगा, ह्यामध्ये यू किती आहे, इनिशियल वेलॉसिटी 20 आहे ना, 20 बरोबर. ओके, ए किती आहे माहित नाही, क्वेश्चन मार्क. एस किती आहे माहित नाही, क्वेश्चन मार्क. व्ही किती आहे फायनल 30, बरोबर. आता व्ही आणि एस आहे, म्हणजे गो फॉर विच इक्वेशन, थर्ड इक्वेशन. थर्ड इक्वेशन आपण यूज करायला पाहिजे, विच इज काय बघायला नील, v square is equal to u square plus 2s. व्हॅल्यू पुट करा, v square 30 square, u square 20 square plus 2a s, दोन्ही अननोन आहेत, मग एस रिलेशन मिळणार. आता 30 स्क्वेअर 900 मायनस 400 डिवाइड बाय, नाही डिवाइड बाय पुढची एक स्टेप करूया, बरोबर आहे. मग 900 बाय 400 काय येणार, 400 कसं आलं, काय आलं, इट इज हाऊ मच 500 डिवाइड बाय हाऊ मच 2 इज व्हॉट एस. म्हणजे एस ची व्हॅल्यू मिळाली, किती मिळाली 250. अंडरस्टूड, क्लिअर. बट आपल्याला सॉल्व्ह करायचं कशासाठी, स्पीड ऍट सी. आता एस नोन आहे, सॉल्व्ह होणार इझिली. मग स्पीड ऍट सी साठी मोशन फ्रॉम वेअर टू वेअर वी हॅव टू कन्सिडर. ए टू सी सुद्धा चालतंय, सी टू बी सुद्धा चालतंय. बरं, बेटर काय, ए टू सी नाही, सी टू बी बेटर आहे.
नाही, कारण फायनल वेलॉसिटी फाइंड करायची ना. मग फायनल वेलॉसिटी डायरेक्टली मी लेफ्ट साइड येते बघा व्ही स्क्वेअर. त्यामुळे गो फॉर ए टू सी. दोन्ही आन्सर ते येणार. ओके, लिहा. कन्सिडर मोशन फ्रॉम नाऊ ए टू सी. एला पॉइंटला कुठले? आता ए टू सी म्हणजे पहिला पॉइंट कुठला? ए. मग ए इनिशियल. मग एला कुठला आहे बघा इनिशियल? 20. हा नाही, मी तर आता ए टू सी लिहिलं की नाही? मग ते लिहायला विचार करायला पाहिजे आता. ए टू सी मध्ये इनिशियल पॉइंट कुठला आहे? ए. मग इनिशियल वेलॉसिटी होणार यू किती? 20. बरोबर. ऍक्सलरेशन माहित नाही म्हणून क्वेश्चन मार्क दिला. डिस्प्लेसमेंट आता S1 म्हणतो ए टू सी किती आहे? डिस्प्लेसमेंट ए टू सी किती आहे? S/2. बरोबर, इट इज S/2. बरोबर. अँड वेलॉसिटी ऍट सी फाइंड करायची VC. कळालं? आता इक्वेशन कुठले यूज करणार? पुन्हा VNS. VNS म्हणजे व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2S. व्ही स्क्वेअर VC फायनल वेलॉसिटी फाइंड करायचे. U 20 स्क्वेअर प्लस 2 A S किती आहे? S/2. टू गेट कॅन्सल. बरोबर. मग AS ची व्हॅल्यू पुट केली. इट इज 400 प्लस AS टू बूट. अंडरस्टूड. मग VC आलं, VC स्क्वेअर आलं अंडर रूट 650. एक तर आपण कॅल्क्युलेशन करायला बोर्ड असेल तर. आता ऑप्शन बघायचे. 650 म्हणजे आता 25चा स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे किती असतोय? 625. आणि 24 त्यापेक्षा कमीच असणार ना. आणि 10 तर नसणारच. 10 रूट 6 म्हणजे काय आलं? 100 आत गेलं, 600 झालं ते. म्हणजे राहिलं काय ऑप्शन? बी 25. कळालं कसं केलं कॅल्क्युलेशन? म्हणून तर हे काही वेळा कॅल्क्युलेशन लागत नाहीत. आन्सर 25.5 मीटर पर सेकंड. कळालं? अंडरस्टूड.